हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आपण आहे ना दैनंदिन खूप धावपळ करत असतो, डेली ॲक्टिव्हिटीज करत असतो, जिमला जात असतो, फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या होत असतात. पण त्या प्रमाणात आहे ना आपण प्रोटीन्स इनटेक घेत नाही. प्रोटीन डेफिशियन्सी हा खूप मोठा इश्यू झाला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की सेव्ह करा, तुम्हाला हा व्हिडिओ आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. कारण आज आपण अशी रेसिपी बनवतोय जिला बोललं जातं प्रोटीन पॉवर हाऊस. रेसिपी चालू करायच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. होप तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेलच. आज मी बनवतोय टोफू, ज्याला प्रोटीन पॉवर हाऊस बोललं जातं, आणि तो टोफू मी बनवतोय सोयाबीनपासून. तर मी 200 ग्रॅम सोयाबीन घेतले होते आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते. आता सोयाबीन भिजवलेलं पाणी डिस्कार्ड करून हे सोयाबीन मिक्सर जारमध्ये घ्यायचे. तुम्ही हे सोयाबीन 2 बॅचमध्ये वाटून घेतले तरी चालतील. आता मिक्सर जारमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून हे सोयाबीन जेवढं शक्य होतील तेवढं बारीक करून घ्यायचे. जेवढं बारीक वाटाल तेवढा सोयाबीनचा अर्क, त्यातले प्रोटीन्स आणि सगळे बाकीचे न्यूट्रिएंट्स वाटणामध्ये येतील. त्यामुळे एकदम फाईनली वाटणं महत्त्वाचं असतं. आता उरलेले सोयाबीन म्हणजेच दुसरी बॅच मिक्सर जारमध्ये घेऊन त्यात पाणी ॲड करून सिमिलरली एकदम बारीक वाटून घ्यायचे. आता एक बाउल घेऊन त्यावर एक जाळी ठेवायची. ह्या जाळीवर सुती कपडा किंवा म्युस्लिन क्लॉथ ठेवायचा. ह्या कपड्यावर आपण वाटून घेतलेले सोयाबीन टाकायचे. आता ही प्रोसेस सुद्धा तुम्ही 2 ते 3 बॅचेसमध्ये करू शकता. आता हे ॲड केलेलं सोयाबीनचं वाटण आपल्याला गाळून घ्यायचंय. त्यासाठी कपड्याचे 4 कॉर्नर्स असे पकडून या कपड्याला प्रेस करत सोया मिल्क आपल्याला गाळून घ्यायचंय. ह्या सोया मिल्कमध्ये सगळा अर्क आणि सगळे न्यूट्रिएंट्स असतात. सो जमेल तेवढं सोया मिल्क आपल्याला गाळून एका बाउलमध्ये कलेक्ट करायचंय. त्यासाठी कपडा चांगला जोर लावून लावून प्रेस करायचा. सोया मिल्क पूर्ण गाळून झालं की कपड्यामध्ये असा रेसिड्यू राहतो. आपण सोया मिल्क गाळून घेतलंय आणि हा त्याचा उरलेला चोथा आहे. हा चोथा आहे ना आपल्याला फेकायचा नाहीये. याच्यात प्रोटीन्स, फायबर्स आणि बरेच न्यूट्रिएंट्स असतात. हे तुम्ही आहे ना चपातीच्या पिठात वगैरे टाकू शकता किंवा ह्याची ड्राय करून ॲज अ प्रोटीन पावडर म्हणून सुद्धा यूज करू शकता. प्रोटीन्स आपल्या हेल्थमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, लाईक बिल्डिंग अँड रिपेअरिंग टिश्यूज, सपोर्टिंग मसल मास, रेग्युलेटिंग हार्मोन्स अँड स्ट्रेंथनिंग द इम्युन सिस्टीम. म्हणूनच आहे ना प्रोटीन्सला बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द लाईफ सुद्धा बोलतात. पुढच्या प्रोसेससाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. ह्या पॅनमध्ये आपण गाळून घेतलेलं सगळं सोया मिल्क ॲड करायचे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून कंटिन्यू स्टर करत 10 ते 15 मिनिटं शिजवायचे आणि ह्या सोया मिल्कला उकळी आणायची. सोया मिल्क गरम झालं की पॅनला खाली चिटकतं, सो कंटिन्यू स्टर करत राहायचे. उकळल्यावर सोया मिल्कवर असा फेस येतो, त्याला गाळणी वापरून काढून घ्यायचे. जेवढा फेस येईल तेवढा सगळा काढून टाकायचा. उकळी आल्यानंतर गॅस लो करून पुढे 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवायचे. आता एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यामध्ये तेवढंच म्हणजे 2 टेबलस्पून पाणी ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे लिंबू पाणी कढईतल्या सोया मिल्क बरोबर हळूहळू ॲड करून स्टर करत राहायचं. अशा प्रकारे सगळं लिंबू पाणी कढईत ॲड करायचं आणि स्टर करत मिक्स करायचं. स्टर केल्याने ते युनिफॉर्मली मिक्स होतं. लिंबू पाणी ॲड केल्यावर लगेच हे सोया मिल्क फाटायला लागतं. नॉर्मल आपलं गाईचं किंवा म्हशीचं दूध जसं फाटतं ना, अगदी तसंच सोया मिल्क सुद्धा फाटतं. आता गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं रेस्ट देऊन झाकण काढायचं. हे बघा सगळ्याच्या सगळं सोया मिल्क फाटलंय आणि थोडीशी थिक कन्सिस्टन्सी पण आली आहे. पाणी सुद्धा वेगळं झालंय. आता या फाटलेल्या दुधाला हलकंसं स्टर करून घ्यायचं. स्टर करून झालं की बाउल आणि जाळीवर एक सुती किंवा म्युस्लिन कपडा परत घ्यायचा आणि व्यवस्थित सेट करायचा. आता हे फाटलेलं सोया मिल्क आपल्याला गाळून घ्यायचंय. सगळं सोया मिल्क जर जमत नसेल तर 2 बॅचेसमध्ये केलं तरी चालेल. आता कपड्याचे 4 कॉर्नर्स एकत्र पकडून सुरुवातीला आपण सोया मिल्क जसं गाळलं होतं ना, सेम तसंच हे फाटलेलं दूध सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचंय आणि जमेल तेवढं त्यातलं पाणी काढून टाकायचंय. आता हे कापड जसंच्या तसं पनीर मेकरच्या भांड्यात ठेवायचं आणि वरतून हलकंसं प्रेस करायचं. तुमच्याकडे जर पनीर मेकरचं भांडं नसेल तर एका फ्लॅट सरफेसवर हा कपडा ठेवला तरी चालेल. त्यावर वरतून एखादी जड वस्तू ठेवायची आणि 30 ते 40 मिनिटं त्याला तशीच रेस्ट द्यायची. 30 ते 40 मिनिटांनी कापड उघडायचं. आपला टोफू एकदम छान सेट झालाय. पनीर मेकर वापरल्याने त्याला मस्त स्क्वेअर असा शेप आलाय. हे बघा किती भारी कन्सिस्टन्सी आली आहे, सेम लाईक पनीर. चला आता ह्या टोफूला कट करून त्याचे क्यूब्स बनवूया. एकदम सॉफ्ट, तेवढाच डेन्स आणि फुल ऑफ प्रोटीन्स, न्यूट्रिएंट्स रिच असा टोफू रेडी झालाय. सोयाबीन पासून परफेक्ट टोफू आपलं रेडी झालंय. एकदम हेल्दी, प्रोटीन रिच टोफू आपण बनवले. प्रोसेस एकदम सिंपल आहे. सोयाबीन, पाणी, लेमन ज्यूस, बाकी काहीच इन्ग्रेडियंट्स लागत नाही. एकदम सोपी आणि क्विकली बनणारी ही एकदम हेल्दी रेसिपी आहे. लहान मुलांपासून घरातल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच प्रोटीन्सची गरज असते.
हा टोफू आहे ना, तुम्ही सलाडमध्ये, राईसमध्ये, रोल्समध्ये, इवन पनीरसारखी याची भाजीसुद्धा बनवू शकता. हा कुठेही ॲडॉप्ट होतो. घरातल्या सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय कराल तर मला कमेंट्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.